Good morning, student. Yesterday we have to discuss the topics or syllabus ECN, that is electrical circuit and network. Today we start actual syllabus. First unit is unit number 1, single phase AC circuit. Before the start of single phase AC circuit, one question arises in your mind. First, what is ECN? That is electrical circuit and network. Electric circuit and network. So again one question arises. Again question. What is electrical circuit and what is network? हे बघा दोन भाग दिलेले अँड आला का क्वेश्चन मार्क आलाच तुमच्या ह्याच्यात दोन भाग. इलेक्ट्रिक सर्किट network. What is electrical circuit? Network is a electrical circuit, but electrical circuit is not network. Sure. This is a resistor, this is a inductor, this is a capacitor, this is a power supply, and current flowing through resistor, inductor and capacitor. This is a voltage or आपण याला म्हणू शकतो power, AC power supply. ओके. हे बघा ऑलरेडी तुम्ही रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तुम्ही शिकलेला आहात. कशा शिकले? इन प्रीवियस सेमिस्टर we have to learn subject element of electrical engineering. In this subject single phase AC circuit is already you are discussed. Resistor, inductor and capacitor. ठीक आहे. हा कुठलाही सर्किट पूर्ण होण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातून फर्स्ट करंट फ्लो होणे, current is flowing, and second closed path. Each and every circuit will be closed path. So what is closed path? Closed path means there is a one point, there is a another point. This point is A, this point is B. Okay. So current will be flow from A to B. This one. Okay, understand? Then necessary condition of closed path. Current is also returned to B to A. That phenomenon is called as closed path. आता इथं जर आपण ओपन ब्रेक केला असता, हे काय आलं असतं तुमचं ओपन सर्किट. मग काय आलं असतं तुमचं सर्किट झालं असतं का? नाही. दिस इज एंटर इनटू नेटवर्क. बस. There is a closed path. Current is flow from resistor, inductor, capacitor, then again power supply plus phase and neutral. Okay. There is a circuit.
single circuit is called as electrical circuit. Then we discuss network. आता सर्किट समजलं तुम्हाला. ओके. रेजिस्टर, इंडक्टर, कैपेसिटर और सर्व आपण काय घेऊ, रेजिस्टर घेऊ. ठीक आहे. एसी पावर सप्लाई. ओके. there is a resistor 1, R2, R3 and R4. ठीक. is A point, B point, C, D, E and F. Okay. अभी now its current is flowing from A, B, E, F. This is the one side. Then again current is flowing from B, C, D, E. There is a second circuit. Two closed path. सर्किट नंबर 1, सर्किट नंबर 2. मग नेटवर्क कशाला म्हणायचा? ज्या सर्किट मध्ये एकापेक्षा जास्त सर्किट आहे, ज्या सिस्टीम मध्ये काय आहे, एकापेक्षा जास्त, मोर दॅन 1, मग 2, 3, 4, जसं आपण नेटवर्क म्हणतो ना. और क्लास मध्ये एक मुलगा प्रेझेंट आहे, दुसरा, तिसरा, चौथा, त्याच्यापासून त्याच्याकडे एनर्जी, ह्या पद्धतीने आपण नेटवर्क, दॅट इज अ नेटवर्क. ओके. मग डेफिनेशन काय देऊ आपण इलेक्ट्रिकल सर्किटची? The electrical element connected for particular manner. म्हणजे एका विशिष्ट मॅनर मध्ये काय करणार आपण, जे इलेमेंट आहे ते आपण कनेक्ट करू. विच इलेमेंट? रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, विच इज ऑलरेडी नोन. ओके. लेट अस स्टार्ट. Now actual syllabus unit number 1, single phase AC circuit. सिंगल फेज AC सर्किट मध्ये तुम्हाला 3 टर्म आल्या पाहिजे. each and every electrical circuit made for these 3 term. 3 किडे फक्त. किती? 3 किडे. ते 3 किडे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला ECM च्या रिलेटेड किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड कुठलाही सब्जेक्ट असो तर तुम्ही यूज करणार. ऑलरेडी डिस्कशन तुमचं झालेलं आहे. कोणत्या ह्याच्यात? रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर. कुठं? सेमिस्टर नंबर 2 मध्ये. ठीक आहे. मग आता तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आलाय. आपण तर इलेक्ट्रॉनिकचे स्टुडंट आहे. मग आता इथे इलेक्ट्रिकलचा काय संबंध, या सब्जेक्टचा काय संबंध? इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्कचा. बघा, तुमच्याकडे टीव्ही आहे बरोबर. मग आता त्या टीव्ही मध्ये तुमचा जो तुम्ही किट बनवता बरोबर आहे, इलेक्ट्रिकल सर्किट, थोडक्यात सर्किट. ते सर्किट काय असतं? एकच असतं का ते? नाही. मग सेन्सिंग रिमोट
याच्यासाठी काय म्हणतो आपण, वेगळं सर्किट बनवतो. त्याच्यानंतर पॉवर सप्लाय, पॉवर सप्लाय, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा डिस्प्ले, डिस्प्ले. ठीक आहे, ह्या 3 वेगळे सर्किट आहे. सर्किट नंबर फर्स्ट, याच्यासाठी आपण वेगळे सर्किट बनवतो. पॉवर सप्लाय साठी पण आपण वेगळे सर्किट बनवतो आणि डिस्प्ले साठी पण आपण वेगळं सर्किट बनवतो. आणि हे तिन्ही सर्किट म्हणजे तुमचा नेटवर्क. आणि पूर्ण तुमची इलेक्ट्रॉनिक सिस्टीम जी आहे, पुढे तुम्हाला सिलेबस मध्ये थर्ड इयरला जाल आता सेकंड इयरचे फर्स्ट सेम, सेकंड सेम, नंतर थर्ड इयरचे फर्स्ट सेमिस्टर, थर्ड इयरचे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, ह्या सगळ्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला नेटवर्क हा शब्द यूज करावा लागणार आहे. मग नेटवर्क हा शब्द यूज करणार, मग तुमचं बेसिक कुठून क्लिअर होणार आहे, ECN, इलेक्ट्रिकल सर्किट आणि नेटवर्क. आता ह्या सब्जेक्टचं तुम्हाला कळालं महत्व. एक आता आपण सुरुवात करू.